गुडलक चौकामध्ये जे काही सेलिब्रेशन चाललेले ते आपण बघतोय कव्हर करतोय, पण त्याच्या दरम्यान जेन झी नंतर जेन एक्स, जेन अल्फा अशा बऱ्याच त्याच्या काही पुढच्या इन्स्टॉलमेंट येत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात तरुण पिढी आता माझ्यासोबत बसलेली आहे. आपला मित्र आहे आपल्यासोबत, तो का आलाय, कशासाठी आलाय, काय त्याचं म्हणणं आहे आपण बघूया. मित्र नाव सांगतो. माझ्या गावाचं नाव जिल्हा सोलापूर. तर आता धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला, पण अजून राजीनामा नाही दिला. म्हणून भारत अजून असं वाटतं की भविष्यात पण अजून असं ढासळत नाही. आणि त्यावरून की आता जे नागरिक पिढी येणार आहे त्यांचं पण भविष्य जरा अंधारात आहे. आणि आता आम्ही पुढे आता एक्झाम देणार, त्यामध्ये पण जर चांगला कुठलं एज्युकेशन तर नाही, तर मग सारखे असले पेपर लीक होत राहील. त्यामुळे हे पॉलिटिक्स म्हणजे आता आधीच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू, मोहम्मद सिंग हे ह्या सगळ्यांवर पॉलिटिक्स फेमस होते. पण आता मोदी, धर्मेंद्र प्रधान एक्सेट्रा यांच्यामुळे पॉलिटिक्स म्हणजे आता फक्त ब्लॅक मार्केट आहे. किती वेळास म्हणाला तू? 5वी वेळेस. एवढं सगळं कसं रे माहिती तुला? न्यूज रेग्युलर बघतो. कुठे बघतो? टेलिव्हिजनवर, मोबाईलवर? का वाटतं तुला मग? तू म्हणला की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा, आता ह्या सगळ्या 12 लोकांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं, तर मोदींचा राजीनामा का? प्रधानांनी तर दिला ना राजीनामा, मोदी अंकलनी काय वाटतं? लोकशाही आणि आता चीन अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर आत येतात. त्यानंतर राम मंदिरची घटना शोधली, त्याच्यावरून पण त्यांनी ऍक्शन नाही घेतली. भारतावर लक्ष नाहीये, जसं की धर्मेंद्र प्रधानचं एज्युकेशनवर नव्हतं, तसं त्यांचा पण मला सांग, तू म्हणाला लोकशाही खराब होती किंवा आणखी काय होतं तुझ्या विजन मध्ये किंवा तुला जे समजतं त्याच्यामध्ये लोकशाहीचा अर्थ काय तुझ्या? लोकशाही म्हणजे माझ्यासाठी पुढच्या वेळेस जे मी करेन त्याच्यामध्ये त्याचा तुला जे पाहिजे ते करायचं मोकळीक पाहिजे. धीरज, खूप खूप धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. इथे मुद्दा असा आहे की हा मुलगा 5वीला आहे, वय वर्ष याचं असेल 10, येऊन जाऊन 11 राईट. 11 वर्षांचा हा मुलगा आहे. ह्या मुलाला जेवढी समज, ह्या वयामध्ये त्याला जी समज ती या देशातल्या अनेक नेत्यांना पण नाही, अनेक कॅबिनेट मिनिस्टर्सला पण माहिती नाही. त्याच्यामुळे बेसिक सगळ्या नेत्यांनी पक्क करून घ्यावं. याच्या शाळेमध्ये जर का बेसिक पक्क झाला असेल तर आज कित्येक नेते जर का शाळांमध्ये गेले असते तर त्यांचंही बेसिक याच्या इतकंच पक्क असतं. असो, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र त्या सगळ्यातून कुठेतरी आता चित्र कितपत बदलेल हा खरा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे. तो कोण बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा आपले बिग बी विचारतील ते कितपत बदलेल चित्र. ते चित्र तुमच्या आणि आमच्या हातामध्ये आहे. जर का आपण 1,500 किंवा धर्माच्या नावावरती आपली मतं नाही, आपण हिंदू मुस्लिम वरती मतं नाही विकली, आपण जातीवरती मतं नाही विकली, आपण जर का प्रश्नांवरती मतं दिली, आपण मुद्द्यांवरती मतं दिली, आपण डेव्हलपमेंटवरती मतं दिली. कॉन्क्रीटच्या रस्त्यांना डेव्हलपमेंट समजण्याऐवजी कॉन्क्रीटचा रस्ता, त्याच्या आजूबाजूला झाडं, स्वच्छ नद्या, स्वच्छ हवा, चांगल्या शाळा, मराठी शाळा टिकणं, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या गोष्टींबद्दल जे बोलेल त्यांना जर का आपण मतं द्यायचं ठरवलं तर मला वाटतं कुठेतरी चित्र बदलेल. अन्यथा ही माकडं जातील आणि यांच्याऐवजी दुसरी माकडे येतील. पहिले पाडे 55 सगळे तुमच्या हातामध्ये. बघूया काय पाहत राहा.